दिल्लीमध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली। यांच्यात जवळपास 1.5 तास चर्चा झाली। दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती। मात्र मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत अमोल कीर्तीकरांनी याबाबत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। राणा दाम्पत्याला सत्ता स्थापनेत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे राणा दाम्पत्य मुंबई आणि दिल्लीमध्ये सध्या तळ ठोकून आहेत आणि त्यात रवी राणांना कॅबिनेट मंत्रीपद असल्याचं बोललं जात आहे। अमरावतीचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद रवी राणा यांना मिळणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता पदाचा अजूनही आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये। विरोधी पक्षनेता पदाचा प्रस्ताव आला की त्यावर विचार करू, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली। लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना बळी पडू नका असं आवाहन आमदार आदिती तटकरे यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही असं वक्तव्य तटकरे यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेत बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचं मोठं विधान नितेश राणे यांनी केलं। आदिवासी बांधवांना सूट द्या आणि त्यानंतर 2 अपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल असा नियम करा आणि नंतर ही योजना सुरू करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेतल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास एटीएस करणारे मालेगावातल्या तरुणांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये आल्या प्रकरणात मालेगाव पोलीस, त्यानंतर ईडी आणि आता एटीएसही तपास करणार आहे आणि यामध्ये आतापर्यंत बँकेच्या अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक केली। दरम्यान मालेगाव प्रकरणामध्ये ईडीनं 13.5 कोटी रुपये जप्त केलेत। यामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। आता यापुढचा तपास हा एटीएस करणार आहे। त्यामुळे किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। नवीन वर्षामध्ये पार्लर आणि सलोनचे दर हे वाढणार आहेत। जानेवारी 2025 पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केस कापणं, दाढी करणं याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या कामांवर किमान 20% दरवाढ करण्यात आली आहे। महाराष्ट्र सलोन ब्युटी पार्लर असोसिएशनने या दरवाढीची घोषणा केली आहे। क्रिसमसच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेनं विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। 20 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान या विशेष गाड्या मुंबईमधून सुटतील। मुंबईतल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विशेष मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे। उद्यापर्यंत 29 स्टॉलच्या माध्यमातून ही घर विक्री करण्यात येणार आहे। तसंच म्हाडाच्या कोकण मंडळात प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतल्या घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। 26 डिसेंबरपर्यंत घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ असेल। या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सिडकोनं या योजनेकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे। पुण्यामधल्या पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण संदर्भात हालचाली सुरू आहेत। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्ये उच्चस्तरीय बैठकीमध्ये विलिनीकरण करण्यासाठी तांत्रिक मुद्द्यांवर संरक्षण विभागासोबत चर्चा करण्यात आली आणि यावर सविस्तर प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरी परिसराचं स्थलांतर करून सामूहिक पुनर्विकास केला जाणार आहे। 5 महिन्यांपूर्वी खडकवासला धरणामधून पाणी सोडल्यानं पुराचं पाणी हे एकता नगरमध्ये शिरलेलं होतं, त्यामुळे स्थलांतरासाठी एक जागा निश्चित करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामधल्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती, मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाहीये। बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं करण्यात आली। सांगलीतल्या शामराव नगरमध्ये महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी धरणं आंदोलन केलं। या परिसरामध्ये रस्ते, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत, त्यामुळे मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र कामाचा वेग खूपच कमी आहे। कामाची गती पाहता या मार्गाच्या अनेक पुलांची कामं पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत, त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाईन ही पुन्हा हुकणार आहे।
कल्याण स्टेशन परिसरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचं काम हे धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे आणि याचा इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धीम्या गतीनं सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी कल्याणकरांनी केली। मुंबई हायकोर्टाच्या वकिलांनी मुख्य न्यायाधीशांना कोर्ट कॅम्पसमधल्या प्लास्टिकची बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे। कोर्ट कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचे पुरेसे आणि परवडणारे असे पर्याय स्रोत नाहीयेत, त्यामुळे अनेकांची अडचण होते। त्यामुळे एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर केलेली बंदी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराला लवकरच पुरातन झळाळी मिळणारे तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी राज्य सरकारकडून 2000 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे। सध्या मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात आली आहेत। साई मंदिराच्या दर्शन रांगा, मंदिर परिसर, VIP दर्शन रांगा तसंच साई मंदिरामधलं सभागृह या ठिकाणी काल एनर्जिक ब्लॅक कमांडोंचं एक मॉक ड्रिल पार पडलं। साई मंदिर परिसरामध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर कारवाई कशी करायची यासाठी मॉक ड्रिल करण्यात आलं। मुंबईमध्ये अजूनही थंडीची लाट आलेली नाही अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। जेव्हा उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होते किंवा उत्तरेमधून थंड वारे वाहतात तेव्हा मुंबईमध्ये तापमान कमी होतं, मात्र त्यानंतर ते पुन्हा सामान्य होतं। सध्या मुंबईतलं तापमान हे 20 ते 21 पर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय, याचा परिणाम हा जनावरांवर सुद्धा होतोय। गाई म्हशींना या थंडीचा परिणाम जाणवू नये यासाठी त्यांच्या मालकांतर्फे काळजी घेतली जाते। गोणपाट अंगावर टाकून गाई आणि म्हशींना थंडीपासून वाचवण्याचा हा प्रयत्न केला जातोय। दिल्लीतल्या किमान तापमान हे 4 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले, त्यामुळे दिल्लीच्या काही भागामध्ये धुक्याचा थर पसरल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला, त्यामुळे चेन्नई, वेल्लुपुरम, तंजावर, रामनाथपुरम, राणीपेट अशा काही भागामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीनं वायू थेट मोकळ्या हवेमध्ये सोडलाय। 1 ते 1.5 किलोमीटरच्या या परिसरामध्ये रासायनिक वायू आता हवेमध्ये मिसळलाय आणि त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। ठाण्यामध्ये थकबाकीदारांच्या गेल्या 2 महिन्यामध्ये 1780 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। ठाणे महापालिकेनं कारवाई केली, तर पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतली तर गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा प्रशासनानं दिला। मुंबईच्या मालाडमध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे। एव्हरशाईन नगरमधल्या जलवाहिनीतून गळती होत असल्यानं महापालिकेकडून जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे आज रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेदरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे, त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक, प्रारूप प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि अन्य माहिती या ॲपवर उपलब्ध होणार आहे। RCCची नीट JEE स्कॉलरशिप परीक्षा ही 15 डिसेंबरला होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त केंद्रांवर एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे आणि यासाठी RCCच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागणार आहे। राज्य शासनाच्या सेवेतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व पदं ही MPSC कडून भरण्यास जुलैमध्ये मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार या पदाच्या भरतीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्यात येणार आहेत आणि पुणे महानगरपालिकेकडून शाळांमध्ये CCTV बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। CCTV बसवण्यासाठी पुणे महापालिकेकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला आहे। MBBSचे पेपर आता ईमेलनं परीक्षा केंद्रावर पोहोचणार आहेत। MBBSच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका लीक होण्याचं प्रमाण हे वाढलंय आणि त्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका रद्द करून ईमेलनं नवीन प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे। नाशिकमध्ये थंडीचा वाढता कडाक्यामुळे नाशिक शहरातल्या शासकीय आणि खासगी शाळा 1 तास आता उशिरानं भरणार आहेत। नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी BT पाटील यांनी हे आदेश काढले। गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे। नाशिक शहराचा देखील पारा 9 ते 10 अंशांपर्यंत खाली घसरला आहे। कोल्हापूरमध्ये गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपये कपात करण्यात आली आहे। दूध संघानं गाईच्या दूध खरेदी दरामध्ये कपात केली, त्यामुळे दूध उत्पादक आक्रमक झालेत आणि या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।
सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचा पेरा घटलाय। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत फक्त 73% ज्वारीची पेरणी झाली आहे। मंगळवेढ्यामध्ये जेमतेम 55% पेरा झालाय आणि ज्वारीच्या पेरणीमध्ये घट झाली आहे। मक्याचं क्षेत्र वाढलंय। लांबलेल्या पावसाचा परिणाम हा रब्बी हंगामावर झालाय। अकोल्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या अंतर्गत मशागतीला आता सुरुवात केली आहे। वातावरणातल्या बदलामुळे शेतातल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे। तसंच पुन्हा थंडीला सुरुवात झाली आहे। या पिकांच्या मशागतीला आता सुरुवात करण्यात आली आहे।